गट तयार केला. पहिल्या वर्षाची सुरुवात म्हणजे ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंगला गेलो त्यावेळेस खूप वेगळी अशी आमची खूप आगळा वेगळा अनुभव आहे त्यावेळेसचा. सुरुवातीला आम्ही महिलांना तयार केलं. महिला तयार होत नव्हत्या वेळेवर. त्याच्यानंतर इकडून तिकडून आम्ही कशाही तयार झालो. 5-6 जणी म्हणून का होईना आम्ही ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगवरून आल्याच्या नंतर मग आता गट तयार करायचा तर करायचा कसा, आपल्याला गट तर तयार करायचा आहे आणि काहीतरी नवीन करायचं म्हणजे करायचं ही एक जिद्द होती मनात. आणि सपोर्टिव्ह आम्हाला आमचे काही जुने शेतकरी होते. आमची टीम होती पाणी फाउंडेशनची. नाही तुम्ही करू शकता, तिथपर्यंत पोहोचू शकता, त्यांचा सपोर्ट तर आम्हाला होताच. पण करायचं कसं, मग त्याच्यानंतर आम्ही मीटिंग घेतली. त्यानंतर आमचा जो काही प्रवास ठरला, आमच्या महिला तयार झाल्या, तिथून आम्ही सुरुवात केली. पण आता सुरुवात केली आपण, गट बांधणी केली, गट तयार केला, पण हा समोर जाईल की नाही जाईल, आपण समोर काही करू शकू की नाही करू शकणार, हे प्रश्न नक्की मनामध्ये निर्माण होत होते. आपल्याला कशा पद्धतीनं करायचं. काही महिला तर म्हणजे जसं शेतीमधलं काही वस्तू आहे, खरेदी आहे, काही आहे, इथपर्यंत काही तर पोहोचल्या सुद्धा नव्हत्या. त्यांना त्यामधला काही अनुभव सुद्धा नव्हता. अशा या प्रवासातून आम्ही समोर चालत गेलो. पण आमच्या त्या जिद्दीला म्हणा की आम्ही न सोडलेला एक हट्ट म्हणा, त्या हट्टामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. म्हणजे आम्ही पहिल्याच वर्षीच्या त्या स्पर्धेमध्ये पोहोचताना आलेल्या अनेक अडथळ्यांना आम्ही सामना केला. बियाण्यांपासून पहिल्या वर्षी चक्क एकत्रित निविष्ट खरेदी केली. त्या वर्षीच्या आम्ही अपेक्षा नव्हती आम्हाला, तरी आम्ही 10,000 रुपये चक्क आमच्या बियाण्यावर बचत केली. त्यामध्ये काहीच आमची अशी अपेक्षा नव्हती की आम्ही करू शकणार, अशी कुठलीही प्रकारची काहीच अपेक्षा नव्हती की आम्ही नाहीच म्हणजे करूच शकणार नाही किंवा आमच्यानं होणारच नाही, हे मनात आशा असताना आम्ही ते केलं. त्याच्यामध्ये आम्हाला पहिलं पाऊल म्हणजे आमची ती बचत जे झाली आमची 10,000 रुपये, त्यामध्ये आम्हाला खूप चांगली चालना मिळाली की नाही आपण नक्की समोर काहीतरी करू शकतो. तिथून आमचा प्रवास समोर चालत गेला. दिवाळीनंतरचा जो स्पर्धेचा शेवटचा टप्पा आला, तर याच्यामध्ये काय करायचं, आपलं तर काहीच नाही, आपण केलं काय, आपण कुठपर्यंत पोहोचलो, आपल्याला काहीच माहिती नाही, आपलं नेमकं काय होणार. त्यानंतर समोर ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो त्यावेळेस आमचा गट अख्खा तालुकास्तरीय जजिंग ज्यावेळेस होते त्या तालुकास्तरीय जजिंगला आम्ही पोहोचलो. तालुकास्तरीय जजिंग दिलं. त्यानंतर काही कारणास्तव होळका नाही, पण आम्हाला ते यश नाही मिळू शकलं, आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचलो. पण आम्ही त्या तालुकास्तरीय जजिंगला जरी बसलो तरी म्हणजे आमचं पहिलं बक्षीस आम्हाला आमच्या गावामध्ये मिळालं. ते पहिलं बक्षीस म्हणजे स्वतःला बक्षीस दिल्यासारखं होतं. म्हणजे एक परती ज्या महिला घराच्या बाहेर जाऊन खरेदी सुद्धा केली नव्हती, बियाण्याची असो किंवा खताची असो, किंवा त्या परिस्थितीला त्या पद्धतीने लढल्या नव्हत्या, एकत्रित येऊन सामना करणं. आणि साधारणतः महिलांसाठी ही गोष्ट म्हणजे खूप कर्तेची असते. पुरुषांची गोष्ट तर वेगळीच असते. महिलांनी जर एकत्रित करून पूर्ण गावामध्ये जर हा ग्रुप चालवणं म्हणजे याच्यामधले वेगळे कार्यक्रम असे दशपर्णीसारखं वापरणं, दुसरे काही लिंबोळीसारख्या अशा या प्रकारच्या औषधी वापरणं, यामध्ये हे तयार करत असताना पालापाचोळ्या ज्यावेळेस गोळा करणं आहे त्यावेळेस काही गावातील लोक असतात अशा पद्धतीचं करत आहे, हे तर आम्ही खूप काही केलं. पण त्या गोष्टीला मात करत का होईना आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ती म्हणजे आमची तालुकास्तरीय बसलेलं आमचं स्वतःला मिळालेलं एक बक्षीस होतं. आणि दादांनी जसं म्हटलं की हे मोमेन आणि हे जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला भविष्यात कुठे कामी येऊ किंवा नाही येऊ हे आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला नक्की माहीत आहे या स्टेजवरून जेही मोमेन आणि हे प्रमाणपत्र घेऊन आले ते गट आजही राज्यस्तरापर्यंत पोहोचले. आणि हा स्टेज खूप लकी आहे. आणि त्या शेतकरी लोकांची दादाला चांगल्या तऱ्हेनं जाणीव आहे. त्यांनी ती परिस्थिती बघितलेली आहे. ते परिस्थिती स्वतः अनुभवलेली परिस्थिती आहे. जी परिस्थिती शेतकऱ्यावर असते साधारणतः आता अतिवृष्टी होते, काही प्रकारचे संकट येतात, पीक अक्षरशः वाहून जातात, ही परिस्थिती त्यांनी बघितलेली आहे. त्या परिस्थितीतून अनुषंगाने ते आम्हाला हे करतात. आणि या कार्यक्रमाला येण्यासाठी पण खूप फोर्स केला त्यांनी, आम्हाला ही दिली. आणि हा कार्यक्रम खूप दिवसाचा घेतला होता, त्यांनी काही कारणास्तव थांबला होता त्यांनी, पण आता ज्यावेळेस घेतला त्यावेळेस पण रिक्वेस्ट केली की नाही तुम्ही या, आम्हाला कॉल करून त्यांनी सांगितलं. त्याबद्दल बी त्यांचे धन्यवाद आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल बी धन्यवाद.